नमस्कार. सुमन्स किचन मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण गुरुपौर्णिमा विशेष प्रसादासाठी किंवा नैवेद्यासाठी केशर पेढा कसा बनवायचा ते पाहणार आहोत. रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे. अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो, रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आता आपल्याला केशर पेढा बनवायचा, त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया. तर इथे मी तुम्हाला वजनी प्रमाण आणि कपाचं प्रमाण दोन्हीही सांगणार आहे. तर इथे घेतलेलं आहे 2 कप आपण दूध पावडर घेतलेली आहे आणि वजनी ही 250 ग्रॅम आहे. त्यानंतर अर्धा कप पिठी साखर, ही वजनी 75 ग्रॅम आहे. त्यानंतर अर्धा कप इथे आपण दूध घेतलेलं गरम करून थंड करून घेतलेलं आहे. त्यानंतर 3 चमचे आपल्याला साजूक तूप लागणार आहे. पाव कप गरम दूध घेऊन त्यामध्ये केशरच्या काड्या भिजत घातलेल्या आहे. आता आपल्याला सजावटीसाठी पिस्त्याचे काप आणि थोडंसं केशर लागणार आहे. आणि इथे मी साखरेत बारीक केलेली वेलची पूड घेतलेली आहे, अर्धा चमचा घेतलेली आहे. तर चला सुरुवात करूया. तर इथे गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि यामध्ये आपल्याला 3 चमचे तूप घालून घ्यायचं आहे. आता तूप घातलं की लगेचच यामध्ये आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे. आता हे दूध घालून घेतलं की लगेचच आपल्याला हलकसं मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, या पद्धतीने आपल्याला मिक्स करायचं आहे. खूप जास्त सुद्धा उकळी आणायची नाही. तर बघा, गरम झालेलं आहे आणि गरम झालं की लगेचच यामध्ये आपल्याला थोडी थोडी दूध पावडर घालत जायचं आहे. तरी ती बघा, सगळी दूध पावडर मी घालून घेतलेली आहे आणि आता आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. याच्या ज्या गाठी गठोळ्या असतात त्या सगळ्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे, कुठेही वाढवायची नाही. आपण गाठी गठोळ्या सगळ्या मोडून घेतलेल्या आणि दूध पावडरने दूध पूर्ण शोषून घेतलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता. आणि जास्तीच्या गाठी जरी राहिल्या तरी काही हरकत नाही, नंतर आपण हे सगळं मिक्स करून घेणार आहे. आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे केशरचं दूध. आता हे दूध घातल्यानंतर सुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि यातच ह्या सगळ्या गाठी मोडल्या जातात. आता तुमच्याकडे केशर नसेल आणि तुम्हाला केशरी पेढा बनवायचा असेल तर तुम्ही थोडासा खायचा जो रंग असतो तो इथे वापरला तरीही चालेल. बघा, या पद्धतीने आपल्याला सगळ्या गठोळ्या मोडून घ्यायच्या आहे. केशर दूध घातल्यामुळे तुम्ही इथे रंग बघू शकता, अतिशय सुंदर असा आलेला आहे. आता हे सगळं आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि यामध्येच घालायचं आहे आपल्याला पिठी साखर. आता हे सुद्धा आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं आहे. करायला खूप सोपे आहे आणि बाहेरचं महागडं किंवा भेसळयुक्त खाण्यापेक्षा असं घरच्या घरी सोप्या पद्धतीने केलं ना तर अतिशय सुंदर होतात. कधी तुम्ही केले नसेल तर जरूर करून बघा, कारण गुरुपौर्णिमा उद्या आहे आणि नैवेद्यासाठी आपण बाहेरचे पेढे वगैरे आणतो, बर्फी आणतो, लाडू आणतो. तर त्यासाठी असे घरच्या घरी पेढे जरूर करून बघा. तर बघा, आता आपण साखर घातलेली आहे आणि पुन्हा हे मिश्रण पातळ होणार आहे. साखरेला पाणी सुटलं की मिश्रण पातळ होतं आणि यामध्ये बऱ्याचशा गठोळ्या ह्या फुटल्या जातात. पिठी साखर घातलेली आणि सगळं मिक्स करून घेतलेलं आणि पातळ झालेलं आहे. आता आपल्याला थोडंसं घट्ट होईपर्यंत हे मिश्रण आहे हे सतत हलवत राहायचं आहे. आपण मंद गॅसवर सतत हलवत हलवत हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे. जसं जसं घट्ट होईल तसं तसं ते जड जायला लागतं. तर इथे बघा, छान असे हे मिश्रण पॅन सोडायला लागलेलं आहे. आता आपल्याला गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण एका ताटामध्ये काढून पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. तर हे मिश्रण आपण ताटामध्ये काढून घेऊ आणि काढल्यानंतर आपल्याला यामध्ये वेलची पूड घालायची आहे आणि आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थंड करून घ्यायचं आहे. बघा, या पद्धतीने असं ताटामध्ये काढलं की पटकन असं हे थंड होतं आणि तुम्हाला घाई असेल तर तुम्ही फॅन खाली सुद्धा ठेवू शकता.
जे आपण पेढ्याचं मिश्रण बनवलेलं ते पूर्णपणे थंड झालेलं आहे. आता आपल्याला हलकासा तुपाचा हात घ्यायचा आहे आणि हे आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, या पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि नाही घेतलं तरीही चालेल. आता यातले आपल्याला छोटे छोटे गोळे काढायचे आहे या पद्धतीने आणि गोल गोल करून घ्यायचं आहे. आता गोल गोल केलं की त्यानंतर तुम्ही यामध्ये फक्त अंगठ्याने दाब द्यायचा आहे. आता असाही तुम्ही पेढा करू शकता. आता इथे माझ्याकडे पेढा मेकर आहे. ह्या पेढा मेकरने आपण पेढे बनवणार आहे. तर आधी आपण एकदम छोटे छोटे गोळे बनवून घेऊ. एकदम छोटे छोटे पेढे तयार करून घेतलेले आहे आणि एकसारखे करून घेतलेले आहे. तुम्ही इथे बघू शकता, कुठेही चीर वगैरे जात नाही. अतिशय सॉफ्ट असं झालेलं आहे. आता इथे मी मोल्ड घेतलेला आहे आणि ते मोल्ड फक्त यावरती आपल्याला ठेवायचं आणि 2 वेळा आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे पेढा बघू शकता, अतिशय सुंदर असा पेढा तयार झालेला आहे. आता यावरती आपल्याला केशरची काडी लावायची आहे आणि त्यानंतर आपल्याला पिस्त्याचा काप लावून घ्यायचा आहे. तुम्ही इथे बघू शकता, अतिशय सुंदर असा पेढा तयार झालेला आहे. आता बाकीचे पेढे सुद्धा ह्याच पद्धतीने आपण बनवून घेऊ. तर इथे तुम्ही बघू शकता, सगळे पेढे आपले बनवून तयार झालेले आहे. आता हाताने करण्यापेक्षा असं पेढा मेकर जर घेतलं ना तर खूप पटकन असे हे पेढे तयार होतात आणि एकसारखे होतात. इथे मी बरोबर याचं वजन करून घेतलेलं 26 ग्रॅमचा एक पेढा तयार झालेला आहे आणि अतिशय सुंदर झालेला आहे. अगदी म्हातारे माणसं सुद्धा छानपैकी खाऊ शकतील, की ज्यांना दात नाहीत ते. आणि चवीला अप्रतिम झालेले आहे. झटपट अशी हे पेढे बनवून तयार होतात. काही जास्तीचा वेळ सुद्धा लागत नाही आणि एकदम मी कपाचं सुद्धा आणि वजनी सुद्धा परफेक्ट असं प्रमाण तुम्हाला सांगितलेलं आहे. आता काही शुभ कार्य असेल किंवा मुलांचा रिझल्ट लागणार असेल तर आदल्या दिवशीच असे पेढे बनवून ठेवायचे. करायला खूप सोपे आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलेलं, वजनी प्रमाण आणि कपाचं प्रमाण दोन्हीही तुम्हाला सांगितलेलं आहे. करायला खूप सोपे आहे. अशा सोप्या पद्धतीने तुम्ही माझ्या पद्धतीने हे गुरुपौर्णिमा विशेष केशर पेढा जरूर करून बघा आणि तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.